नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते। आता 9:30 झालेले आहे आणि आमच्याकडे येत आहे पाहुणे आणि पाहुणे पण ननंद बेबी आलेली आहे। तर स्वयंपाक करते मी। स्वयंपाकमध्ये माझं डाळ झाली आहे, भात झाला आहे, खीर झाली आहे आणि इथं बनवते मी पनीरची भाजी। आणि पनीरची भाजीचा आहे ना मसाला तयार झालेला आहे पूर्ण। तर पनीरची भाजी बी झाली आणि आता टाकते कणिक मळली मी, चपात्या टाकतो आम्ही आता दोघी जण मिळून। मुलं पण येऊन गेले, आज मुलं लवकर आले। इथं झाली मस्त खीर, डाळ झाली आहे, भात झाला इथं आणि रात्रीच्या चपात्या पडल्या आहेत त्या गरम करणार आणि आम्ही टाकतो आता चपात्या, म्हणजेच रोट्या। आमच्याकडे रोट्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? पोळ्या। पोळ्या आमच्याकडे पुरणाच्या पोळ्यांना पोळ्या म्हणतात, आमच्याकडे रोट्या म्हणतात। रोट्या म्हणायची सवय पडून गेली हे म्हणतात पोळ्या। जिकडे तिकडे प्रथा राहते ती आणि आम्ही कधी इकडे तिकडे पंजाबकडे इकडे तिकडे फिरून आले आणि फौजमध्ये राहिलेलो आहे, त्याच्यामुळे आम्हाला पोळ्याच म्हणायची म्हणजे रोट्याच म्हणायची सवय पडून गेली आणि इकडे पोळ्या म्हणतात। आम्ही पण पहिले पोळ्याच म्हणायचो, पण जसं आता जिकडे गेलं तिकडे जैसा देश वैसी देश। चला टाकतो पोळ्या पोळ्या यांच्या। बघ आम्ही दोघी तावे ठेवले आणि ताव्यांवरती म्हटलं दोघांवरती पटापट होती आणि एक तर शेकायला राहिलं ना तर पटकन होतं, त्याच्यामुळे म्हटलं मी इकडे पटकन लाटून देते आणि तुम्ही तिकडे शेका। आणि कणिकचा उंडा बघा किती मोठा झाला, एवढा करायचा आहे मला। गुडिया राणीला लागली भूक, गुडिया राणीला पनीरची भाजी राहिली ना, गुडियाला बाहेरचा आवाज आला, मम्मी आज पनीरची भाजी बनवते। म्हटलं हो बेटा, म्हणजे मला बाहेरच माहिती पडून गेलं। तर आता 1 वाजून गेला, आमचे जेवण बाकी आहे यांचं आमचं। तर माझ्या मावशीचा मुलगा आलेला आहे, ते करताय काम आणि यांचं झालं जेवण, आवरलं बी माझं आणि काम करताय। काहीच नाही आता, एवढी भीती ती तर आता वाजता आहे 6:45 आणि किचन बी आवरलं गेलं माझं। आणि सकाळचं म्हणजे ना ते दादा किती वाजता आले, 2 वाजून गेले होते। 2 वाजेचं काम चालू, तर 3-4 वाजून गेले होते ते दादांना आणि पूर्ण घाण झालेली होती, फरशी पूर्ण घाण झालेली होती। तर मी पूर्ण क्लीन केली, तिथं पाण्याची शितळा कोणी उडवणार, पूर्ण क्लीन केली मी आणि किचन वट्टा वगैरे पूर्ण साफ केला, आत्ताच केला मी, पूर्ण आवरलं। इथं पनीरची भाजी पडलेली थोडीशी, तर आता आमचं होऊन जाईल, त्याच्यामुळे मी ना त्याच्यातच राहू दिली पातेलीमध्ये, म्हटलं कंटाळा। आणि सकाळचा मी थोडी खीर आहे, दूध गरम ठेवलं आहे, थोडी डाळ पडलेली आहे, ती डाळ पण गरम करून घेते म्हटलं मी। आणि बघा लसूणसुद्धा म्हणजे ना इतकं कामं ना सकाळचं, माझा हे ना केससुद्धा घालायला वेळ भेटला नाही आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरूनच भांडे परत एवढे भांडे धुतले। आणि आज चांगला 3-4 दार गॅस साफ केला गेला माझा। आणि इथं पडलेली आपली डाळ पडलेली आहे, ती पण गरम करून ठेवते। सर्व वस्तू बाहेरच होत्या ना, म्हटलं खराब ना होण्यापेक्षा मग मी पहिले आता गरम करून घेतल्या। आणि 6:45 झालेले, यांना म्हटलं आता मी थोडी फ्रेश होते, आपण थोडं बाहेर बसू, तोपर्यंत म्हटलं मी व्हिडिओ करून घेते। ते आंघोळ करायला गेले, म्हटलं चला व्हिडिओ करून घेते। आणि हे किचन वगैरे सर्व झालं क्लीन आणि पूर्ण म्हणजे थोडं काम जरी काढलं ना इतकं म्हणजे घाण होऊन जाते। आणि आम्ही ना सिलेंडरमध्ये होते ना, इथं सिलेंडर इथं ठेवलेले होते, पण मग तिथं आहे ना काढायला खूप कंटाळा येत होता इथं, तर ती बाहेर गेले आम्ही ते सिलेंडर। तर हे बघ असं बाहेर करून घेतलं आणि आता काय करणार आहे त्याला एक असं बॉक्स करणार आहे, म्हणजे पेटी टाईप करणार आहे याला।
इथं पूर्ण असं लोखंडाचा गेट वगैरे मस्त त्याचं घर तयार करणार ते. आणि नळी पूर्ण अशी खालून नळी घेतली त्यांनी. आणि इथं करायचं आहे आम्हाला लोखंडी बॉक्स टाईप करायचं आहे सिलेंडर, जेणेकरून व्यवस्थित आणि सेफ राहतील. मस्त. चला काका, काय शोधते तू? पप्पा तर म्हणे तिला आपला बॉटल पाहिजे. आणि गुडियाने बघ कशी हेअरस्टाईल केली. तिकडे दाखव. खराब वाटते ताई, मला नाही आवडली हेअरस्टाईल. काही ना काही करत राहते. काय झालं तुझं तोंड का बस? सर्दी झाली का? तर सकाळची नाक फोडते माझी. अगं तू सकाळी आहे ना काय केलं माहिती आहे का? पूर्ण अंगावरती डोक्यावरती पाणी घेतलं होतं का? नाही ना. सकाळी लवकर उठा ना, थंड वातावरण राहतं, फॅन लावलेला राहतो. ते बॉटलला काहीच नको करू. तर चला मी आता तोंड हात पाय धुते, ते पण आंघोळ करून बाहेर निघतील आणि थोडा वेळ बाहेर बसू. आणि बाहेरचं वातावरण इतकं छान झालेलं आहे आज. आणि काल पाऊसच पडला नाही आमच्याकडे बिलकुल. इतकं कोरडं झालेलं आहे ना. मस्त तोंडात पाय धुवून रेडी झाली. आता जाते बाहेर बसायला, थोडा वेळ बाहेर बसते. गाजर खाते. तू काय करते पुढे आता? माझं बघितलं बघ. लग्न केले आणि बसून गेलो आम्ही गप्पा मारत. आता 9:30 झालेले. गुडियाने काढली मेहंदी आणि लगेच धुवून टाकली तिने. मस्त काढलेली छान. आणि मेहंदी काढायचं खूप वेळ आहे माझ्या मम्मीला. रिकामी राहिली का? छान काढली जा. आणि म्हणजे 10-15 मिनटं राहिली असतील ती ना, का अर्धा तास ठेवली. अर्धा 1 तास. आणि मस्त रंगून गेली तरी सकाळी छान होऊन जाईल. मग हे नाव केव्हा काढलं तू तमन्ना? काल काढलं वाटतं. 1 तास म्हणते ती. 1 तास राहू दिली म्हणे मी. आणि 1 तासामध्ये एवढी रंगून गेली. कोण भारी ना गं ते. आम्ही पाहतोय TV. कृष्णा काय म्हणतात, कृष्णा करतोय अभ्यासच करतोय का नाही? हां, कृष्णा करतोय अभ्यास. तर जेवण वगैरे झालेले, आता बसले. तर आजचा व्हिडिओ ना इथंच संपवते मी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.